नमस्कार मित्र. बरीच लोक विचारतात, सर सोसायटीमध्ये आमचे सभासद आहेत, हे मेंटेनन्स देत नाही, मेंटेनन्स मागायला गेले की भांडारी करतात आणि त्यांच्याकडे 100 कारणं आहेत मेंटेनन्स न देण्यासाठी. यांचं काय करायचं? यावर सोपा उपाय आहे. हे जे मेंटेनन्स न देणारे सभासद आहेत त्यांना 3 नोटिसा पाठवायच्या. नोटीस कशी पाठवायची? त्याचं लेजर काढायचं, लास्ट लेजर काढायचं आणि जिथे 0 बॅलन्स होता, 0 बॅलन्स पासून पुढचा आजपर्यंतचा जो काही लेजर निघतो तो काढायचा. त्याच्यात जी काय आउटस्टँडिंग आहे ते, तर 0 बॅलन्स पासून आजपर्यंतचा लेजर विथ आउटस्टँडिंग, हे पहिलं कागद. दुसरं तुमच्या सोसायटीचं कमिटीचं रिझॉल्युशन, दुसरं कागद. आणि मग हे 2 कागद जोडून त्याला तुम्ही आउटस्टँडिंगची नोटीस पाठवायची. पहिली नोटीस ही पोस्टाने पाठवायची, रजिस्टर्ड पोस्टाने, का ट्रॅकिंग रिपोर्ट लावता येतं. पहिली नोटीस पाठवा, 30 दिवसानंतर दुसरी पाठवा, 30 दिवसानंतर तिसरी पाठवा. ती नोटीस झाली की सगळे कागद घ्या, डीडीआर कडे जा आणि वसुली दाखल्यासाठी अर्ज दाखल करा. डीडीआर त्याला नोटीस पाठवतो आणि वसुली दाखला देतो. आता वसुली दाखला आला की हा वसुली दाखला तुम्ही रिकव्हरी ऑफिसरला द्या. रिकव्हरी ऑफिसर येऊन रिकव्हरी करतो. काय रिकव्हरी करतो? खूप कमी अमाऊंट असेल तर त्याचा फ्रीज रिकव्हर करतो, त्याची बाईक रिकव्हर करतो, त्याच्या दुसऱ्या कुठल्या ज्या वस्तू आहेत त्या जप्त करतो. आता ही अमाऊंट जर खूप मोठी असेल, लाखात असेल, तर हे फ्रीज, बाईक, गाडी, कार अशी जप्ती वाढत वाढत जाऊन अजून मोठी अमाऊंट असेल तर थेट त्याचा फ्लॅट पण जप्त करता येऊ शकता. इथपर्यंत तुम्हाला कारवाई करण्याची परवानगी आहे. त्यामुळे तुमच्या सोसायटीतला एखादा मेंबर जर मुजोर असेल, मेंटेनन्स देत असेल, तर तुम्ही वसुली करू शकता. नोटीस पाठवा, डिमांड करा. नाही दिलं तर वसुली दाखला घ्या आणि हळूहळू त्याच्या वस्तू जप्त करा. ही प्रोव्हिजन आहे. आता सूचना, हे मी तुम्ही सांगितलं म्हणून थेट मला फोन करून त्रास द्यायचा नाही आणि अजिबात नाही द्यायचं. तुमच्या उपयोगाची गोष्ट म्हणून सांगितली. जवळचा वकील धरा आणि तुमचा प्रॉब्लेम जो काय तो सॉल्व्ह करा. त्यासाठी फक्त हे सोल्युशन आहे. हे सांगणं माझं काम आहे, तेवढंच केलं. हे सांगितलं म्हणून माझ्या मागे लागायचं नाही, अजिबात लागायचं नाही. बाय.